सभापती महोदया, अत्यंत गंभीर अशी स्वरूपाची लक्षवेधी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप त्या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणचे शिक्षकांचे पगार आहेत ते वेळेवर काढत नाहीत। त्याचबरोबर त्या ठिकाणची थकीत बिलं आहेत ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग ठेवली आहेत। कोणतेही काम करायचं असतं तर त्यावेळेला पैशाची मागणी केली जाते, तसा पुरावा सुद्धा आहे। शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता वेळेवर करत नाहीत। अल्पसंख्याक शाळेतले शिक्षकांच्या मान्यता नियमानुसार देणं अपेक्षित आहेत त्या दिल्या जात नाहीत। कोर्टाचा आदेश असून सुद्धा काहींना मान्यता दिल्या जात नाहीत। वरिष्ठ निविड श्रेणीची प्रकरणं आहेत ती प्रलंबित ठेवली जातात। वैद्यकीय बिलांच्या मान्यता थांबवून ठेवल्या जातात। अशा विविध प्रकारच्या त्यांच्यावरती आरोप विविध संघटनांनी केले आहेत। सभापती महोदय, त्यांचा कामाच्या बाबतीत अत्यंत असा प्रशासकीय दिरंगाईपणा त्या ठिकाणी होत आहे। जिल्ह्यातील विविध संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत। त्यांच्या हाताखालची लोक मंत्री महोदय काम करायला तयार नाहीयेत। 3 लोक त्या ठिकाणी काम करत होते, जिल्हा परिषदचे कर्मचारी होते, ते पुन्हा त्या ठिकाणी निघून गेलेत। एजंटद्वारे फाईल तपासून घेतल्या जातात आणि किती पैसे लागतात हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं। एका विधवा महिलेकडून मंत्री महोदय फार गंभीर बाब आहे, एका विधवा महिलेकडनं तिच्या मुलाला अनुकंप तत्वावरची नोकरी मिळावी म्हणून 3 लाख रुपये तिने घेतले आहेत। 3 लाख रुपये घेऊन टाळाटाळ करवती, खालच्याही लोकांना पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची मागणी करून शेवटी त्या महिलेने स्वतःचं मंगळसूत्र विकून त्या ठिकाणी त्या शिक्षण अधिकाऱ्यांना पैसे दिलेत। ही गंभीर बाब आहे मंत्री महोदय। अशा अकार्यक्षम भ्रष्ट अधिकाऱ्याला कोण सहकार्य करतंय? जिथे मी आमदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन तक्रार करतोय, पालकमंत्री महोदय तक्रार करतात, सीओ तक्रार करतात, तिला कोण आगा आहे? तिचं कोण प्रोटेक्शन करतंय? सभापती महोदय, माझी विनंती आहे की या अशा महिला अधिकाऱ्यावरती तात्काळ आपण फौजदारी गुन्हा दाखल करा, तिचं निलंबन करा आणि संपूर्ण चौकशी करा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करत आहे। सभापती महोदय, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अर्थसंकल्पासाठी आलेत ते यांच्या संदर्भातला जो काही सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की शिक्षण अधिकारी सिंधुदुर्गच्याकडे काय काय कामं पेंडिंग आहेत याचं या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। वरिष्ठ वेतन श्रेणीच्या संदर्भातले 48 प्रस्ताव होते, त्यापैकी 28 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 20 प्रस्ताव प्रलंबित आहेत। निवड वेतन श्रेणीच्या संदर्भातले 18 प्रस्ताव होते, 12 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 6 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे। वैद्यकीय देयकांच्या संदर्भामध्ये 161 प्रस्ताव होते, 50 प्रस्ताव मार्गी लागले आहेत, 111 प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे। वैयक्तिक मान्यतेच्या संदर्भातले 5 प्रस्ताव होते, 3 मार्गी लागले, 2 वर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे। वैयक्तिक मान्यता शिक्षकेतरच्या संदर्भामध्ये 14 प्रस्ताव होते आणि 14च्या 14 शासनाचं यापूर्वीचं जे काही 28/5/2025 निर्णय निर्गमित झालेला आहे त्या अनुषंगाने ते स्थगित आहेत। आणि म्हणून इतरही जर आपण बघितलं तर मला वाटतं की जी काही कामं पेंडिंग आहेत ती कामं तात्काळ, जी काही प्रलंबित कामं आहेत ती कायदेशीर नियमाप्रमाणे असतील ती तात्काळ मार्गी लावण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु त्याच्यासोबतच नियमाच्या बाहेर कोणीही काम करू नये अशाही पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। जिथपर्यंत आत्ताच आपण कोण महिलेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनुकंप नोकरीच्या संदर्भातला जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल आणि यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। 15 तारखेपर्यंत समितीचा अहवाल सादर होईल। त्या अहवालामध्ये जे काही निष्पन्न असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल। सन्माननीय किशोर दराडे, हे बघ आता खाली बसा सगळे। सभापती महोदय, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव
नाही, नाही, आता विषय जिल्ह्यातील सिंधुदुर्गाची आहे ना लक्षवेधी, काय मुख्याध्यापक मान्यता, परिवर्षक मान्यता, थकीत बिले. लक्ष दिलं बोल. नाही, त्याच्यावर नाही, बोल. असं आहे सिंधुदुर्ग हे पहा, सन्माननीय किशोरजी दराडे आणि सर्व शिक्षक आमदारांना मी सांगू इच्छिते, तुम्ही सगळे अभ्यासू आमदार आहात, बरोबर आहे, म्हणून तुम्ही या सभागृहात आलायत शिक्षकांमधून निवडून येऊन. मग आता सिंधुदुर्गाचा विषय असेल आपल्या परीक्षेमध्ये तर त्याच्यामध्ये गडचिरोलीचं उत्तर देऊन चालेल का? तर चालणार गडचिरोलीचं नाही काढणार. मग बाकीचे थकीत गडचिरोलीचा विषय नाही. नाही, हा त्यांनी सिंधुदुर्गातलं स्पेसिफिक विभागीय शिक्षण संचालक यांच्याबद्दलची लक्षवेधी आहे चाललेली, आणि त्याचं उत्तर वाचा बरं तुम्ही, त्याच्यात कुठे येत आहे बाकीचे थकीत बिलांचा विषय? तुम्ही नाही नाही नाही, आता एक लक्षात घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या या स्पेसिफिक लक्षवेधीवर विचारा, बाहेरचं स्कोपचं मी विचारू देणार नाही जनरल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे अनुकंपाच्या ऑर्डरसाठी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयाची डिमांड केली आणि त्या बाईंनी स्वतःचं मंगळसूत्र मोडून आपल्या मुलाच्या नोकरीसाठी त्या अधिकाऱ्याला दिले आणि त्या अधिकाऱ्याने घेतल्यानंतर ती फाईल खालच्या क्लार्कने 50,000 रुपयासाठी 3 महिने ती फाईल अडवली. म्हणजे अशा प्रकारचे अधिकारी शिक्षकांना जर त्रास देण्याचं काम करत असतील, मी यापूर्वी सुद्धा सांगितलेले अनुकंपाच्या ऑर्डरला कुठेतरी शासनाने मर्यादा दिलेल्या आहे. इतक्या दिवसात अनुकंपाच्या ऑर्डर दिल्या पाहिजे, पण हे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय 1-1 वर्ष ऑर्डर देत नाही. अशा अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार आहात का? दुसरा प्रश्न ना, तसे छोटे छोटे कामं जे असतात, दप्तर दिरगाईचा कायदा असताना सुद्धा त्या कायद्याचं कुठंही पालन करत नाही, सातत्यानं शिक्षकांना त्रास देण्याचं काम करता आणि SITच्या नावाखाली 8-8 महिने कोणत्याही प्रकारची फाईल अधिकारी काढत नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं होतं खाली आपण आदेश देऊ, खाली आदेश देऊन सुद्धा कोणताही अधिकारी शिक्षण विभागाचं काम करत नाही. यावर आपण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का? खरं तर दादाजी भुसेंनी उत्तर दिलंय सगळं, ते तुम्ही ऐकून सुद्धा परत तेच प्रश्न विचारा. सभापती महोदय, मंत्री महोदय, अनुकंप नियुक्तीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये अतिशय स्वयंस्पष्ट असं धोरण त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि आपण जर माहिती घेतली तर एक मोठ्या प्रकारचा बॅकलॉग गेल्या अनेक वर्षांचा जो पेंडिंग होता तो मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तत्राप आत्ताच्या घडीला अनुकंप नोकरीच्या संदर्भामध्ये जी काही सूचना या ठिकाणी माननीय आमदार म्हात्रे साहेबांनी उपस्थित केलेली आहे, या विषयाचेही त्या ठिकाणी निश्चितपणे चौकशी केली जाईल आणि या सर्व चौकशींमध्ये अधिकारी जर दोषी आढळले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. परंतु सन्मान्य सदस्य माननीय दराडे साहेबांना पण मला सांगायचं आहे की नका बोलू, कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ज्या काही बाबी असतील त्या निश्चितपणे मार्गी लागतील, परंतु आताच्या घडीला जे काही नवीन नियम आहेत आपले त्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याची आपण सुद्धा त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. हे पहा, आपली आता 7वी लक्षवेधी झालेली आहे. मी आपण सर्व सभासदांना विनंती करते की आपलं सकाळ आज दुसरा दिवस आहे,